अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक क्रांतीसूर्य कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे साजरी करण्यात आली। नूतन आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील यांचा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सन्मान करण्यात आला। रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। अखिल भारतीय मराठा महासंघ व सिंहगर्जना ग्रुप पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी नागेश भोसले, वसंत नाना देशमुख, संजय साटे, शशिकांत पाटील, दीपक वाडदेकर, नाना पाटील, अर्जुन चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सचिन गंगथाडे, उपाध्यक्ष सतीश धनवे, जिल्हा संघटक संतोष जाधव, तालुका अध्यक्ष अमोल पवार, शहर अध्यक्ष रोहित चव्हाण, श्याम साळुंखे, गुरुदास गुताळ, काका यादव, मराठा महासंघाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपूर शहरामध्ये माझे मित्र अर्जुनराव चव्हाण सरकारी यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला। तसेच माड्यामधून अभिजितराव पाटील व मोहनमधून मी स्वतः, पंढरपूरमधून समाधानदादा आवताडे असे 3 आमदार निवडून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार ठेवला। या सत्काराला उपस्थित पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, आमचे नेते माजी मित्र दीपक वाडदेकर, आता सर्व व्यक्तींची मार्गदर्शन झालं। आपण लवकर सकाळी आलेला आहात, त्यामुळे आपला वेळ अधिक मी घेणार नाही, परंतु अण्णासाहेबांची जी पुण्यतिथी साजरी करत असतात, त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या बलिदानाची येणाऱ्या या चळवळीमध्ये आपल्या कार्यकर्त्याला हमेशा आठवण राहिली पाहिजे अशा पद्धतीचं काम अण्णासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलं। अण्णासाहेब विधिमंडळाचे सदस्य होते, चिरंजीवी या विधान परिषदेचे सदस्य। आपण नवी मुंबईमध्ये जर बघितलं तर वाशीमध्ये गेल्यानंतर अण्णासाहेबांनी आयुष्यामध्ये काय उभं केलं हे मुंबईतलं मार्केट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। आज घनसोली असेल, ऐरोली असेल, नवी मुंबईमध्ये कित्येक उपनगर असे आहेत की माथाडी कामगारांच्या लोकांना राहण्यासाठी सरकारकडून त्या कायद्याद्वारे उपलब्ध झाली। अशी लाखो कामगारांना अण्णासाहेबांनी रोजीरोटी उपलब्ध करून दिली। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेला विधिमंडळामध्ये विधेयक पास करायची वेळ आली, त्यावेळेला माथाडी कायद्याच्या अधिनियमामध्ये काही बदल करून नवं विधेयक संमत करण्यात आलं। त्यावेळेला त्या विधेयकाच्या बोलण्यासाठी मी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही बोला, असं तुम्ही कारखानेदार होता, 1-2 लाख कामगारांचे तुमचे निकटचे संबंध, त्यामुळे तुम्ही ह्या कायद्यावरती बोला। त्यानंतर शेवटच्या क्षणाला ते बोलले। माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की आता आम्हाला म्हणाले की भाषणामधून तुम्ही ऐकलं, लढाई ही पंढरपूर शहरातून चालू झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने आज आम्हाला लढाई करावी लागली। आमदार जरी आम्ही निवडून गेलो तर समाजाबद्दल असणारी एक आमची भावना आहे, समाज ज्या अपेक्षेने आमच्याकडे पाहतो ते आमचे आमदार विधिमंडळात गेले त्यावेळेला आमची भूमिका तिथं आमदार म्हणून आम्ही अत्यंत कौशल्याने पणाला लावून सकाळी 11ला हाऊस चालू झालं तर संध्याकाळी हाऊस संपतं आणि संध्याकाळी हाऊस संपल्यानंतर पूर्ण वेळ हाऊसमधून आम्ही हलत नाही। दीपकराव कधी कुठल्या मंत्र्यालाही भेटेल आम्ही जातो, कारण काय की हाऊसमध्ये तुम्ही राहिला तर विधिमंडळाचे कायदे कानून, विधिमंडळाची प्रथा परंपरा ती तुम्हाला शिकायला मिळत आणि पार्श्वभूमताच्या जोरावरती सरकार विरोधकांचा आवाज दडपू पाहतो आणि अशा वेळेला संसदीय आयुक्ताचा वापर करून पंढरपुरातले प्रश्न असतील, मोहोळचे प्रश्न असतील, माड्याचे प्रश्न असतील,
आमच्या बरोबर मी आहे, आबा आहे, समाधान दादाची थोडी अडचण आहे, कारण ते सत्ताधारी पक्षाकडचे आहे, तर आम्हाला कुठली अडचण नाही. आमच्या बरोबर जानकर आहेत, नारायण पाटील आहेत, ते सगळे आम्ही बाबासाहेब आहेत. बाबासाहेब थोडे फुटकून राहतात आमच्याबरोबर. त्यांना कारण हे बहुजन समाजाचे, धनगर समाजाचे नेते होते, तुम्ही ब्राह्मण समाजाचे नेते आहात. पंढरपूर शहरामध्ये माझा बाप टांगा चालवायचा, एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलेला. वसंतांना काही लोकांना स्वीकार करत नाही, पण मोठं करत नाही. कारण मोदीची सभा झाल्यावर सुद्धा ही माणसं पडली आणि माझ्यासारखा कार्यकर्ता पहिल्यांदाच उभारला, विधानसभेत गेला. त्याच्या पाठीमागे आमची 34 वर्षाची चळवळीतलं योगदान आणि तब्बल 33,000 मतांनी आमचा विजय झाला. कारण काका असतील, नाना असतील, पण आज अण्णासाहेबांची जयंती असताना सर्व चौघांचा सत्कार झाला. त्यांनी समाजामध्ये आपण सत्कार का केला, तर त्यांनी दिलेलं ते योगदान, अण्णासाहेबांनी समाजाला दिलेलं योगदान. आणि अण्णासाहेबांनंतर खेडेकर साहेब असतील, विनायक पेटे साहेब असतील, समाजामधल्या प्रत्येक नेत्यांनी या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या उदात्त भावनेतून ही मराठा आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं. आणि शेवटी गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण पाहताय लाखो